बडगुजर समाजाची जागतिक कीर्ती विश्वभरात झाली. त्यामुळे माननीय श्री मोहन बडगुजर यांचा महिला सखी निधीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येत आहे. आपण सर्वजण करीत आहोत हे मी सगळ्यांना सांगत आहे. किंवा बडगुजर श्री मोहन बडगुजर यांचं स्वागत करत आहोत. आजपर्यंत बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या समाजातल्या बऱ्याच जणांनी नाव कमवलंय, पण कला क्षेत्र ह्या क्षेत्रात कला क्षेत्रात आपल्या समाजातनं फार क्वचितच लोक आजपर्यंत पुढे आले किंवा आता मे बी पुढची पिढी येत असेल, पण ह्या पिढीत अजून कोणीही कला क्षेत्रात नाव कमवलेलं नाहीये. म्हणून आपल्या समाजासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे जिथे रिटायरमेंट नंतरचा काळ असतो त्याचा अत्यंत चांगला उपयोग श्री मोहन काकांनी केलेला आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं. प्रत्येकात काही ना काही गुण असतातच. कला ही प्रत्येकाच्या अंगी असते, पण ती जोपासणं आणि वयाच्या ह्या टप्प्यात ती जोपासून त्याच्यात इतकं नाव कमावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी खूप आवड आणि मेहनतीची गरज असते ती त्यांनी केली आहे आणि याच्यासाठी खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन. कारण असे हिडन जेम आपल्या प्रत्येकात काहीतरी कला असते, पण ती कला दाखवण्याचं धैर्य आपल्याला येत नाही. 4 लोकांत आता मी इकडे बोलायला आणि बऱ्याच वर्षानंतर हातात माईक घेतला तर मला थोडंसं टेन्शन आलं, नर्वस झाली आणि त्या काळातच त्यांनी जेव्हा पहिल्यांदा परफॉर्म केलं असेल तेव्हा त्यांनाही कदाचित असं वाटलं असेल, पण त्या टप्प्यातनं पार जाऊन त्यांनी आज विश्वविक्रम केला आहे ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. आपल्या समाजातनं शिक्षणाच्या क्षेत्रात खूप जणांनी नाव कमवलं, बिझनेसमध्ये नाव कमवलं, नोकरी करतात सगळं, पण ह्या क्षेत्रात ज्याची खूप कमी होती की आपल्या समाजातनं कोणीतरी पुढे गेलं कला क्षेत्रात आणि आपल्या समाजाचा झेंडा उडवणारे ते पहिले आहेत. म्हणून त्यांचं खूप खूप आणि खूप अभिनंदन. आमच्या मंडळाकडून त्यांचं एक हार्दिक अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत. तर आमच्या सगळ्या मंडळाकडून पर्सनली आमच्याकडून आणि पूर्ण बडगुजर समाज आपला त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही तुमचं आज अभिनंदन करतो. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी निर्मलाताई आणि शोभनाताई आणि मी शोभनाताई त्यांच्याविषयी पण बोलते की जसा एक उत्तम वक्ता उत्तम गायक असतो त्याच्यासाठी गरज असते एका उत्तम श्रोत्याची. शोभनाताई या उत्तम श्रोत्याची आम्ही यांच्या कार्यक्रमांना जास्ती कधी जाणं झालं नाही, कधीतरी ऐकलंय कार्यक्रम लग्नात वगैरे, पण आम्हाला शोभनाताईकडून सतत त्यांचं कौतुक ऐकायला मिळतं आणि त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओज बघतो. तर शोभनाताईंचं सुद्धा कौतुक की त्या एवढा लांबून त्यांचा कार्यक्रम झाला, म्हणून शोभनाताई तर मस्त त्यांचा सत्कार त्यांच्याकडून व्हायलाच पाहिजे. निर्मलाताई, शोभनाताई आणि या तुम्ही आणि त्यांचा सत्कार पुरस्कार आपल्याला सांगायला लागते ना. आणि मोहन मामा हे माझे मामेसारखे लागतात, माझ्या सासूंचे मामे बरोबर. यांनी वयाच्या 64व्या वर्षी 300 गाणे तोंडपाठ करून मराठी आणि दोघं प्रकारचे गाणे तरी तोंडपाठ आहे आणि त्यांनी त्यामध्ये विश्व रेकॉर्ड बनवला. त्याबद्दल आपल्या समाजाचा श्रेय आपल्या बशीकृती सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे आणि यात त्यांचे काही गुण आमच्या सारख्यांमध्ये पण उतरून त्याबद्दल आम्ही पण पुढची वाट रेकॉर्ड बनवला. आणि आता सांग मी डान्स करणार. थँक्यू. माझं नाव शोभना बडगुजर आहे. आम्ही राहणारे कडोलीचे आणि माझं माझ्या डोंबिवलीचं एनडी बडगुजरांची मी मुलगी आहे. बरोबर. हां. आणि मोहन भाऊचं नाव घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मी दरवेळेला हजर असते आणि नेहमी त्यांची गाणी ऐकत असते आणि मला खूप आनंद मिळतो. जेव्हाही ते बोलवतात त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला जात असते त्यांच्या कार्यक्रमाला, कुठेही असू दे. आता त्यांचं नाव म्हणजे फार मोठी आसामी येते आपल्या समाजाची. इकडे त्यांचा सत्कार झालाच पाहिजे, त्याच्याकरता आम्ही सगळे जमले. मोहन खेडे माझे मेवणे आहेत आणि त्यांचं मी अभिनंदन करण्यासाठी अभिनंदन आमच्या विषयी
आणि आज आम्ही माझं माहेर धुळ्याचं आहे आणि आज आम्ही मोहन सरांचं अभिनंदन करण्यासाठी सगळं आमच्यापाशी खूप जमलं आहे. माझ्यातर्फे मी त्यांचे अभिनंदन करते. काय नाव सांगितलं? उर्मिला शिंदे. मी प्रीती अतुल बडगुजर, माझं माहेर पाटणचं आहे आणि सासर नाशिकचं आहे आणि मोहन मामा हे माझे मागे यांनी खालीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे संपूर्ण बडगुजर समाजाचा विश्वस्तरावर मानबिंदू वाढला. खालीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी: 9 जून 2024 ब्लॉसम ऑडिटोरियम मुंबई येथे भव्य दिव्य असे वर्ल्ड रेकॉर्डची जागतिक संस्था OMG यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या न्यायाधीश यांच्या उपस्थितीत तब्बल 300 हिंदी मराठी गाणे तोडपाठ करून आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदविला. या प्रसंगी पोलीस कमिशनर दत्तात्रय कराळे साहेब, माजी खासदार किरीटभाई सोमय्या साहेब, मोहम्मद रफी साहेबांचे मित्र सलीम साहेब, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते 3000 TV सिरियलमध्ये काम केलेले मोहन शेख यांचे मित्र फिल्म स्टार जाकीर खान यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रसंगी मोहन शेख यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व गोल्ड मेडल देऊन मुख्य मान्यवरांनी सत्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण विश्वभरात बडगुजर समाजाचा गौरव व सन्मान वाढला. या अगोदर 4 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई पत्रकार भवन येथे TMG क्रिएशनच्या वतीने नॅशनल लेवल TMG पीस अँबॅसिडर आयकॉनिक अवॉर्ड त्यांनी पटकाविला. या प्रसंगी सिने अभिनेते फिल्म स्टार जयवंत वाडकर साहेब, अमृता उत्तरवार, जाकीर खान व इतर अनेक डायरेक्टर, प्रोड्युसर व पत्रकार उपस्थित होते. तसेच 30 जून 2024 रोजी सह्याद्री सामाजिक संस्थेकडून मोठा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी मोहन हिरालाल बडगुजर यांना सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सर्व पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या अगोदर कोरोना काळात राज्यस्तरीय गायन स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी 2रा क्रमांक पटकाविला होता. हे व असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या बडगुजर समाजाचे ते अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे प्रभावी भाषण व इतर कार्य आपण सर्वांना माहितीच आहेत. त्यांनी मुंबईमध्ये राजकीय, सामाजिक, औद्योगिक व आता सांस्कृतिक क्षेत्रात वर्चस्व प्राप्त केले आहे. त्यामुळे आपल्या बडगुजर समाजाचा गौरव, मान, सन्मान, प्रतिष्ठा विश्वस्तरावर नेऊन त्यांनी मोठे भरीव कार्य केले आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा हा गौरव, सन्मान व सत्कार करीत आहोत. थँक्यू. आता मामीचं मनोगत घेऊन आपण मामीला काय वाटतं त्यांच्या मिस्टरांनी खूपच छान. मोहनच्यासाठी टाळ्या घ्यायला पाहिजे. एवढे सारे पुरस्कार त्यांचा खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदा मी सांगतो. ते सगळं पाडू नको, ते तर राबवतील बेटा. आज आपण या ठिकाणी अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन।
अरे दीवानो मुझे पहचानो